आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठेही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाहीये, त्याला स्पेशल परवानगी लागते. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी, आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. काल राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली. राज्यात एवढा संताप झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली, मग राज्यातल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाला निर्देश दिले असते, बालहक्क आयोगाला निर्देश दिले असते. प्रॉपर्टीच्या घटनेला 10 वर्ष झाली, फास्ट ट्रॅक कोर्टाने खटला चालवला, अजूनही आरोपी तसे या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा फायदा काय? दादा, माझं हेच मत आहे, तुम्ही बरोबर म्हणत आहात. त्यामुळे मी परिवाराशी बोलत असताना आणि काल सुद्धा मी जेव्हा नचरापूरला गेलो होतो तिथं सामाजिक कार्यकर्ते आणि काही वकील संघटनेतील लोक तिथं आले होते. याच्यामध्ये मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं, सुप्रीम कोर्टची एक बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980 ची. त्याच्यामध्ये मागणी राज्य सरकारकडनं जेव्हा केली जाते तेव्हा कॅपिटल पनिशमेंटची मागणी केली पाहिजे, आणि ती जर केली तर निकाल हा 100% तिथं लागू शकतो. पण कायदा जो आपला आहे, कायदा आजचा, तोच काही प्रमाणात चुकीचा आहे, त्याच्यामध्ये पळवाटा आहेत. म्हणून कायदा जी तुमची आणि सगळ्यांची मागणी, कायदाच हा बदलला गेला पाहिजे. आणि त्यालाच मी म्हणतोय शक्ती कायदा हा तो कायदा आहे. त्याच्यामध्ये जे बदल केले आहेत त्यातून हे असे चुकीच्या प्रवृत्तीचे चिरकुट माणसं जे असे कृत्य करतात ते त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुमची मागणी आणि लोकांची मागणी जी आहे, कायद्यामध्येच बदल करा, आणि तीच सगळ्यांची मागणी असल्यामुळे सरकारने शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावले उचलावीत. आणि जर सरकारने निर्णय घेतला की पुढच्या 2 दिवसात 10 दिवसात जेव्हा केव्हा की शक्ती कायदा पास करण्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवण्यात यावं, आम्ही विरोधात असणारे जे कोणी आमदार आहेत, कार्यकर्ते म्हणून त्याला पाठिंबा देऊन हा शक्ती कायदा लवकरात लवकर पास जर झाला तर तुम्ही म्हणता तसं 10-10 वर्ष, 15-15